त्या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो की शासनाने निधी दिला आहे, शासनाने काम सांगितलेलं आहे, पण सिस्टम मधून होत नाहीये. सिस्टम मध्ये काम फेल्युअर पद्धतीने चालू आहे. या ठिकाणी तक्रारी आहेत की डीएलसी जो आहे तो डंपरने आणून टाकला जातो. आधीच्या रस्त्याचा बेस पूर्वीपासूनच खराब आहे आणि आता 300 कोटीचा बेस सुद्धा खराब करण्याचं काम हे ठेकेदार आणि त्यांच्या संगनमताने सार्वजनिक बांधकाम विभाग करतात. या ठिकाणी आताच मी एका ठिकाणी व्हिजिट केली. त्या ठिकाणी गटाराच्या पडदीचं काम चालू आहे, कव्हरिंग त्याच्यामध्ये नाहीये, केमिकल गाडीमध्ये नाहीये आणि महत्वाचं म्हणजे त्या गाडीसोबत बॅच रिपोर्ट नाहीये. किती भयानक आहे हे. दिवसाढवळ्या होते. आपण बघाल मागे यांची मशीन ज्या नवीन टेक्नॉलॉजी आली आहे ही फक्त रात्रीच काम करते, दिवसा तिला काम जमत नाही. का? त्यांच्या टीएम सोबत ट्रान्झिट मिक्सर सोबत बॅच रिपोर्ट नसतात, हे प्रत्यक्षात आपण बघितलेलं. आणि म्हणूनच ह्या मशीन ह्या रात्रीच काम करतात, दिवसा करत नाही. रात्रीच्या अंतरात त्यांचे रात्रीच सार्वजनिक बांधकाम विभागाला घेऊन रात्रीच खेळ चाले. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी एसी मध्ये या ठिकाणी ठाण्याला बसतात. सुप्रिटेंडेंट जे असतील, एक्झिक्युटिव्ह असतील, अरे साईटवर या ना, काम बघा. प्रत्यक्ष त्या ठिकाणी गेलो असता तिथे कोणीच हजर नाही. एक ते कोणतरी कामगार, फक्त सुपरवायझर नाही, इंजिनियर नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाचं तर काहीच नाही. त्यांना काय घेण्यात आलं? त्यांना या प्रोजेक्टची कॉस्ट वाढवायची आहे, पावसाळा आणायचा आहे आणि याची रक्कम वाढवायची आहे. जनतेच्या खिच्यातले पैसे वाया घालवायचे आहेत. सरकारने दिलेत पण सार्वजनिक बांधकाम विभाग ते राबवायला तयार नाही. की एक लेनचं काम सुरू आहे, 300 कोटीचं काम आहे आणि 300 कोटीचं काम जर 6 टप्प्यात त्यांनी घेतलं असतं, 50-50 कोटीचे टप्पे, तर एक लेन 24 किलोमीटर पैकी जवळजवळ 4-5 किलोमीटरच्या पॅच आधीच रिपेअरिंग वर्क मध्ये झालेले आहेत. तर 18 ते 19 किलोमीटरचं काम यांना 6 टप्प्यात घेऊन करता आलं असतं. आतापर्यंत रस्ता लोकांना मिळाला असता. पण हे निष्क्रिय आहेत. सार्वजनिक बांधकाम विभाग त्याच्यासोबत ठेकेदार निष्क्रिय आहे. आता बाजूचा रस्ता तुम्ही बघाल तर आपण कधी एक रस्ता बायपास तयार करतो सुविधेसाठी, नंतर काम सुरू करतो. यांनी जे खड्डे आहेत ते तसेच ठेवलेत आणि काम चालू आहे. चला, आम्ही आमचे नशीब समजतो का निदान काम चालू आहे, पण शासनाने दिलाय आणि सार्वजनिक बांधकाम विभाग आणि ठेकेदार हे दोघं मिळून याची कॉस्टिंग वाढवण्याच्या मागे, जेणेकरून अरे पण आमच्या मृत्यूची वाट बघताय का तुम्ही? लोकांचे जीव आतापर्यंत इतक्या लोकांचे, हा भारत देश आहे, इथे ब्रिटिश राज्यामध्ये लोकांना, क्रांतिकाऱ्यांना जीव द्यायला लागायचा आणि मग न्याय मिळायचा. आता हे ब्रिटिश म्हणून हे अधिकारी काम करतात. आता काम पूर्ण नक्कीच पावसाळ्याच्या आधी काम करायची जर यांची मानसिकता असेल तर हे काम करू शकतात. पावसाळ्यापूर्वी एक लेन तरी सुरू होणं गरजेचं आहे, कारण पावसाळ्यात या रस्त्याची अवस्था आपण मागील 10-12 वर्षापासून बघतोय किती वाईट असते. जर पावसाळ्यापर्यंत यांची सकारात्मक मानसिकता नसेल तर आम्ही सत्तेत असून सुद्धा या रस्त्यासाठी आम्ही आधीही जेल भोगलेलं आहे, पण सत्तेत असून सुद्धा आम्हाला आंदोलनात उतरावं लागेल आणि सार्वजनिक